तर मित्रांनो, काल आपण डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स विषयी माहिती शिकलेली होती. आज आपल्याला सर्वात पहिला प्रश्न म्हणजे व्हॉट इज स्केलार अँड व्हॉट इज वेक्टर. स्केलार क्वांटिटी म्हणजे काय असतात आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय असतात हे आपल्याला शिकायचं आहे. जे पण काही स्केलार क्वांटिटीज आहेत, इट इज ओनली डिपेंड अपॉन मॅग्निट्यूड. ओनली डिपेंड अपॉन मॅग्निट्यूड. व्हॉट इज मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. मॅग्निट्यूड म्हणजे काय? व्हॅल्यू. एखादी क्वांटिटी, उदाहरणार्थ टाईम असेल, डिस्टन्स असेल, मास असेल, ते फक्त आणि फक्त कशावरती डिपेंड असतं? मॅग्निट्यूडवरती डिपेंड असतात. स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच डिपेंड अपॉन ओनली मॅग्निट्यूड. आता फॉर एक्झाम्पल, जर आपण तुम्हाला जर कोण टाईम विचारलं तर तुम्ही काय म्हणता हो? किंवा 4 वाजले सर, 5 वाजले. तुम्ही असं तर म्हणत नाही ना की सर नॉर्थ डायरेक्शनला 4 वाजले, वेस्ट डायरेक्शनला 5 वाजले, साऊथ डायरेक्शनला 4 वाजले, असं सांगत नाही. फक्त आम्ही स्केलर क्वांटिटीमध्ये काय सांगतो? मॅग्निट्यूडच सांगतो, व्हॅल्यू डायरेक्शन सांगत नाही. आता उदाहरणार्थ मास असेल, जेव्हा तुम्ही जर कधी किराणा दुकानमध्ये गेलात साखर आणण्यासाठी, तर त्या काकांना काय म्हणता? काका मला 5 किलो साखर द्या. का त्यांना तुम्ही असं म्हणता का की काका मला नॉर्थ डायरेक्शनची 5 किलो साखर द्या? असं तर आपण म्हणत नाही. तर अशा क्वांटिटी, ज्या क्वांटिटी फक्त व्हॅल्यूवरती डिपेंड असतात, डायरेक्शनची त्यांचं काही घेणं देणं नसतं, अशा क्वांटिटीलाच काय म्हणतो आम्ही? स्केलार क्वांटिटीज असं म्हणत असतो. ह्याच्या उलट काय? वेक्टर क्वांटिटी. द क्वांटिटी विच डिपेंड अपॉन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. अशा क्वांटिटी, ज्या क्वांटिटी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनवरती डिपेंड असतात, त्या क्वांटिटीजला काय म्हणत असतो आम्ही? वेक्टर क्वांटिटीज असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी असेल, डिस्प्लेसमेंट असेल, ॲक्सलरेशन असेल. आपण काल पाहिलं होतं एक्झाम्पल, ही एक कार आहे, एक कार आहे आणि ते कार काय करते माहिती का? ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जाते आणि परत बी पॉईंटपासून ते कुठे येते? ए पॉईंटला येते. जर आम्ही डायरेक्शनचा विचार केला नसता तर याच्यामध्ये काय झालं असतं? जाताना 500, येताना 500, 1000 मीटर पकडला असता आपण डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंटमध्ये डायरेक्शनचा विचार केल्यामुळं जातानाची डायरेक्शन हे होती आणि येतानाची डायरेक्शन काय होती? हे होती. त्यामुळे ह्या डायरेक्शनला दोन डायरेक्शनने काय केलं? कॅन्सल केलं. त्यामुळं डिस्प्लेसमेंट काय आलं? 0 आलं. बरोबर आहे ना? त्यामुळे ज्या क्वांटिटीजमध्ये डायरेक्शन ॲज वेल ॲज डिस्प्लेसमेंटचा विचार केला जातो, त्या क्वांटिटीला काय म्हणतो असतो आम्ही? वेक्टर क्वांटिटी असं म्हणत असतो. बरोबर आहे. आता नेक्स्ट पाहायचे आम्हाला स्पीड. व्हॉट इज स्पीड? स्पीड म्हणजे चाल आणि वेलॉसिटी म्हणजे गती. तर कधी कधी खूप मोठा प्रश्न पडतो, सर स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काय फरक आहे? मी सांगतो, आज तुम्हाला सांगतो स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काय फरक आहे. आणि स्पीड हे कोणती क्वांटिटी आहे माहिती का? स्पीड हे स्केलार क्वांटिटीज आहे. स्पीड सुद्धा स्केलार क्वांटिटीज आहे. आता बघा, आधी डेफिनेशन पाहूया. इट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. म्हणजे काय? स्पीड म्हणजे काय? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. व्हॉट इज युनिट टाइम? युनिट टाइम म्हणजे घ्या 1 मिनिट घ्या, 1 सेकंद घ्या, 1 आवर घ्या, 1 मंथ घ्या. बरोबर ना? युनिट घ्या, फक्त एक, कोणतेही एक घ्या. अंडरस्टूड? तर स्पीडचा फॉर्म्युला काय? टोटल डिस्टन्स कवर्ड बाय टाइम. आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की एक गाडी आहे, ते काय करते? ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जात असते आणि तिला ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जायला जवळपास 10 मिनिट लागतात. अंडरस्टूड? आणि ए पॉईंटपासून बी पॉईंटचं अंतर आहे 2000 मीटर. अंडरस्टूड? तर मग आता आम्हाला स्पीडचा फॉर्म्युला काय आमचा? स्पीडमध्ये टोटल डिस्टन्स किती कव्हर केली आहे गाडीनं? 2000 भागिले टाईम किती लागला आहे? 10. तर उत्तर काय येतं? 200 मीटर पर सेकंद या गाडीची काय हो? स्पीड आहे. मग ते मीटर पर सेकंड कसं घेतलं आपण? डिस्टन्सला कशामध्ये मोजतो आम्ही? मीटरमध्ये मोजतो. त्यामुळे डिस्टन्स मीटर, टाईम कशामध्ये मोजतो? सेकंदमध्ये मोजतो. अंडरस्टूड? तर स्पीड हा असे निघत असते. ठीक आहे ना? वेलॉसिटी म्हणजे काय? वेलॉसिटी इज अ डिस्प्लेसमेंट अकर्स पर युनिट टाईम. म्हणजे एका पर्टिक्युलर टाईममध्ये होणारा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? वेलॉसिटी. बरोबर. मग वेलॉसिटी हे काय? वेक्टर क्वांटिटी आहे. वेलॉसिटी कशावरती डिपेंड आहे? डायरेक्शनवरती डिपेंड असते. अंडरस्टूड? तर दोघांचे फॉर्म्युले नोट डाऊन करा. स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाईम आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. अंडरस्टूड? डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. तर नेक्स्ट पार्ट बघू आपण. ठीक आहे? तर ह्याच्यामध्ये काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे आपण पाहून घेऊया. देर इज अ सम इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी रिमेंबर. काही लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट असे आहेत
युनिट ऑफ स्पीड अँड वेलोसिटी. स्पीड आणि वेलोसिटी आम्ही कशामध्ये मोजतो, तर दोघांचं युनिट काय सेम आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, स्पीड अँड वेलोसिटीचं युनिट हे सेम आहे. तर दोन प्रकारची युनिट असतात, एक असतं SI युनिट आणि एक असतं CGS युनिट. SI म्हणजे काय, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट, आणि CGS म्हणजे काय, सेंटीमीटर ग्राम सेकंद. काय म्हणतोय मी, परत लक्षात घ्या. SI म्हणजे काय, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट. म्हणजे इंटरनॅशनल तुम्ही कुठेही जा तर तिथे फक्त कशाचा विचार केला जातो, SI युनिटचा विचार केला जातो. आणि दुसरं जे युनिट आहे ते म्हणजे काय, CGS, सेंटीमीटर ग्राम सेकंद. बरोबर आहे, सेंटीमीटर ग्राम अँड सेकंद. अंडरस्टूड. तर SI युनिट काय, मीटर पर सेकंद. CGS मध्ये काय, मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये होतं आणि सेकंद ऑलरेडी आहे तर तिथे काय राहणार, सेकंदच राहणार. स्पीड हे कुणाचे रिलेटेड आहे हो, स्पीड हे डिस्टन्सच्या रिलेटेड आहे. बरोबर आहे ना, स्पीड हे कुणाचे रिलेटेड आहे, स्पीड हे डिस्टन्सच्या रिलेटेड आहे. आणि वेलोसिटी कुणाच्या रिलेटेड आहे, वेलोसिटी हे डिस्प्लेसमेंटच्या रिलेटेड आहे. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. मग आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आता समजा तेच एक कार आहे, A पॉईंटपासून B पॉईंटकडे निघाली. बरोबर आहे, तर A पॉईंटकडून B पॉईंटकडे जात असताना तिची डायरेक्शन हे स्ट्रेट डायरेक्शन आहे. बरोबर आहे ना. तर याचा A पासून B पर्यंतचं अंतर आहे समजा 1000 मीटर. बरोबर आहे, आणि A पासून B पर्यंत जाण्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागते, समजा 10 मिनिट लागत आहेत. अंडरस्टूड, किंवा 10 सेकंद लागत आहेत, काही घ्या. हां, तर लक्षात घ्या, जर गाडीची मोशन ही स्ट्रेट लाईन आहे, गाडीची मोशन काय सध्या स्ट्रेट लाईन आहे, तर आपण दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये ठेवून उत्तर काढूया. बरोबर आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय, टोटल डिस्टन्स किती आहे, 1000. टाईम किती लागायला आहे, 10. तर स्पीड काय झाली हो, 100 मीटर पर मिनिट. आणि काय मिनिट घेतल्यामुळे आम्ही ते मिनिटच घेणार, ठीक आहे ना. आता वेलोसिटी काढूया आपण. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. तुम्ही सांगा डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय पाहिली होती आपण, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट मला जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सलाच काय म्हणतो आम्ही, डिस्प्लेसमेंट म्हणतो. पण इथं मोशन स्ट्रेट लाईनमध्ये असल्यामुळं शॉर्टेस्ट डिस्टन्स आम्हाला काढता येत नाही, त्यामुळे जे डिस्टन्स आहे तेच डिस्प्लेसमेंट असणार आहे. बघा बरं, शॉर्टेस्ट डिस्टन्स काढू शकतो आपण, A पासून B पर्यंत शॉर्टेस्ट डिस्टन्स हाच आहे आणि खरा डिस्टन्स पण हाच आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 1000च असणार आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती आहे, 1000. टाइम किती आहे, 10. तर याची वेलोसिटी पण काय निघाली, 100 मीटर पर सेकंद. ह्याच्यावरून तुम्हाला काय कळालं की जर मोशन जर स्ट्रेट लाईनमध्ये असेल देन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड वेलोसिटी काय असते, कंपल्सरी सेम असते. आणि जर डायरेक्शन चेंज झाली, काय म्हणतोय मी, जर डायरेक्शन चेंज झाली, आता हे पण आपण लगेच एक्झाम्पल करून बघूया, ठीक आहे ना. डायरेक्शन कशी चेंज होते सर, बरं ठीक आहे, लगेच तुम्हाला सांगतो. हां, आता डायरेक्शन चेंज होणं म्हणजे नेमकं काय चेंज होणं, एक सेकंद. आता डायरेक्शन चेंज होणं म्हणजे नेमकं काय होणं, तुमच्या समोरच तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. आता उदाहरणार्थ घ्या, हाच एक्झाम्पल घेऊया आपण, की त्या एक्झाम्पलमध्ये बघूया काय, ती गाडी आहे, A पासून कुठे चालली गाडी, ते B पर्यंत चालली. याचं अंतर किती आहे, 1000 मीटर आहे आणि जवळपास त्याला किती वेळ लागते, 10 मिनिट लागत आहेत. किती आहे गाडीला, जवळपास 10 मिनिट लागत आहेत. आणि तीच गाडी हे काय केली माहिती का, आता B पासून कुठे आली, हाफ, म्हणजे जवळपास C पर्यंत आली आणि ह्याचं अंतर किती आहे, याचं अंतर हे 500 मीटर आहे. बरोबर आहे ना. तर आता तुम्हीच बघून घ्या बरं का, स्पीड आणि आता कसं डिफरंट येतं. स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे, 1000. परत गाडी कुठं आली, Cला आली, म्हणजे 1500. टोटल डिस्टन्स किती झालं याचं, 1500. टाइम किती लागतोय, जायला 10 मिनिट आणि अर्ध डिस्टन्स कव्हर करायला अजून 5 मिनिट, जवळपास 15 मिनिट लागते. 15 × 15 15 2 0 15 × 15 उरले. तर याची स्पीड काय आली हो, 100 मीटर पर सेकंद याची स्पीड आली. आता वेलोसिटी काढूया आपण. वेलोसिटी काढत असताना डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आता तुम्हीच पहा याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय हो, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. हे गाडी काय झाली, A पासून निघाली, B पर्यंत आली, B पासून कुठे येऊन थांबली, ते Cला आली, म्हणजे डायरेक्शन गाडीची काय झाली, इथं चेंज झाली. तुम्ही बघा मग स्टार्टिंग पॉईंट गाडीचा A आणि एंडिंग पॉईंट काय C आहे.
तर ए आणि सी मधला जेवढा डिस्टन्स असेल तोच त्याचं काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे, बरोबर आहे ना. तर ए बी मधला अंतर 500 असेल तर ए सी मधलं किती असणार आहे, 500च असणार आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती आहे तर 500. टाइम किती लागणार आहे, जायला 10 मिनिट, यायला 5 मिनिट. त्यामुळे टाइम मध्ये काय फरक पडणार, टाइमचं एकच आहे. 15 1 15, 15 2 30, 15 1 45, 3 उरले 5. तर 15 3 45 जवळपास 33.3 मीटर पर सेकंद एवढी तिची काय व्हेलॉसिटी आहे. तर फरक बघा, डायरेक्शन चेंज झाली की स्पीड पण चेंज झाली, व्हेलॉसिटी पण चेंज झाली. लक्षात ठेवायचं, कळलं मित्रांनो. ही गोष्ट कधीही विसरायची नाही, बरोबर आहे. तर तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी हे कळलं असेल अशी अपेक्षा पकडतो 100%. कळलं. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं आम्ही. तो एक्झाम्पल काय की एक शीतलचं घर सांगितलं होतं आणि प्रशांतचं घर सांगितलं होतं. शीतलच्या घरापासून संगीताच्या तिच्या मैत्रिणीचं घर काय होतं माहिती का, संगीताचं घर होतं किती किलोमीटर, किती 500 मीटर होतं. हा पाथ नंबर ए आहे, अंडरस्टूड. आणि संगीताच्या घरापासून शाळेचा डिस्टन्स किती आहे, 1200 मीटर आहे, अंडरस्टूड. हे काय स्कूल आहे. आणि शीतलच्या घरापासून डायरेक्ट स्कूलचं अंतर किती आहे, 1300 मीटर आहे. तर शीतलला संगीताच्या घरापर्यंत जायला जवळपास किती मिनिट लागत आहेत, 5 मिनिट लागत आहेत. आणि संगीताला शाळेमध्ये जाण्यासाठी किती वेळ लागतोय, जवळपास 25 मिनिट लागत आहेत. 24 मिनिट लागतात, ठीक आहे ना. त्याच्यावरून तुम्हाला पहिला प्रश्न विचारलाय पुस्तकामध्ये की शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. हे पाथ नंबर ए आहे आणि हा पाथ नंबर 2 आहे, ठीक आहे ना. तर परत सगळं सांगतो, शीतलची स्पीड, पाथ ए मधली शीतलची स्पीड काढायची आम्हाला. कुणाची स्पीड काढायची, शीतलची स्पीड काढायची. फॉर्म्युला काय, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. पाथ हा आहे तर शीतलची स्पीड काय असणार इथं, टोटल डिस्टन्स किती आहे, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 500 भागिले 5. उत्तर काय आलं, 100 मीटर पर सेकंद. पाथ ए वरील शीतलची स्पीड किती आहे, 100 मीटर पर सेकंद. आता शीतल स्पीड अलॉंग पाथ बी. पाथ बी जेव्हा ते मैत्रिणीला भेटतील तेव्हा ती दोघं निघाले शाळेकडे. आता मग आता पाथ बी ची काय स्पीड असणार आहे, पाथ बी शीतल स्पीड, अंडरस्टूड. तर पाथ बीचे टोटल डिस्टन्स किती आहे, 1200 मीटर भागिले टाइम किती लागते त्यांना, 24. तर उत्तर काय आलं, 50 मीटर पर सेकंद. बघा, एकटी असताना 100 मीटर पर सेकंडच्या स्पीडने चालली होती आणि दोघं मैत्रिणी भेटले, म्हटलं की चालले गप्पा मारत निघत, ठीक आहे ना. तिथं 50 मीटर पर सेकंद, बरोबर आहे. पाथ ए ची स्पीड आहे 100 मीटर पर सेकंद आणि शीतलची पाथ बी ची स्पीड आहे 50 मीटर पर सेकंद. आता शीतलच्या घरापासून शाळेला जाण्यासाठी शीतलची ॲव्हरेज स्पीड काय असेल. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय हो, ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला असतो टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. लक्षात ठेवा बरं का, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. पण टोटल डिस्टन्स काय हो, 500 मीटर प्लस 1200 मीटर भागिले 24 प्लस 5 हे मिनिट टाइम आहे, बरोबर ना. तर 24 प्लस टाइम म्हणजेच काय 29 आणि 500 प्लस 1200 प्लस 500 म्हणजे किती 1700. उत्तराला जवळपास किती 58.6 मीटर पर सेकंद. ह्या ॲव्हरेज स्पीड, ही कुणाची ॲव्हरेज स्पीड आहे, शीतलची ॲव्हरेज स्पीड आहे, अंडरस्टूड आहे. आता असा प्रश्न विचारलाय, शीतलची व्हेलॉसिटी काय असेल. आता परत सांगतो बरं का, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. मग तुम्ही सांगा, शीतल ह्या पॉईंट पासून निघाली आणि तिचा एंडिंग पॉईंट काय हा आहे, स्टार्टिंग पॉईंट. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. मग स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट मला शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे हो, 1300 आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती इथं 1300. टाइम किती लागायला, 29च लागायला ना, कारण की शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे का आपण ह्या मार्गाने जाणार नाही. हा शॉर्टेज डिस्टन्स जाताना 5 24 शॉर्टेज डिस्टन्स आहे. तर शॉर्टेज डिस्टन्स किती असेल, टाइम किती असणार आहे, 29 असणार आहे. आणि शीतलची व्हेलॉसिटी काय निघाली, 44.83 मीटर पर सेकंद. तुम्ही पाहू शकता, बरोबर आहे ना. तर हे तुमच्या पुस्तकामध्ये विचारलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पुस्तकाचे पेज नंबर 2 आणि 3 तुम्ही पाहू शकता, अंडरस्टूड. आता एक लास्ट आणि महत्त्वाचा पॉईंट सांगायचे तुम्हाला, तो पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपण लागलीच पाहूया, ठीक आहे. आता व्हेलॉसिटी जी आहे,
वेलॉसिटी जे आहे ते दोन गोष्टीवरती डिपेंड आहे मित्रांनो. वेलॉसिटी किती गोष्टीवरती डिपेंड आहे? दोन गोष्टीवरती डिपेंड आहे. एक म्हणजे स्पीड आणि एक म्हणजे डायरेक्शन. वेलॉसिटी दोन गोष्टीवरती डिपेंड आहे, एक म्हणजे स्पीड आणि एक म्हणजे डायरेक्शन. अंडरस्टूड? तर ह्या दोन्ही गोष्टीपैकी जरी एक गोष्ट जरी चेंज झाली, जर समजा स्पीड चेंज झाली तर 100% वेलॉसिटी चेंज होणार. लक्षात ठेवा बरं का. स्पीड चेंज झाली, वेलॉसिटी चेंज झाली. समजा जर डायरेक्शन चेंज झाली तर 100% वेलॉसिटी पण चेंज होणार. आता तेच एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, ते आपण पुस्तक बघूया डायरेक्ट आता. आपण तुमच्यासमोर लागलीच काय करणार आहे, पुस्तकामध्ये पाहणार आहेत. ठीक आहे ना. इथे काय विचारले माहिती का? आता तुम्हाला पहिला प्रश्न विचारला बघा तुम्ही, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. वेलॉसिटीवरती स्पीड आणि डायरेक्शनचा काय परिणाम होतो ते बघूया. ठीक आहे. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन मोटरबाईक. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट ड्युरिंग सचिन राईड. सचिन मोटरबाईकवरती ट्रॅव्हल करत आहे आणि खालच्या इव्हेंट्सवरती तुम्ही काय सांगाल ते बघा. पहिली कंडिशन काय बघा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलॉसिटी ऑफ द मोटरबाईक. स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट डायरेक्शन रिमेन अनचेंज्ड. मी तुम्हाला काय सांगितलं होतं मित्रांनो, की जर वेलॉसिटी मध्ये स्पीड किंवा डायरेक्शन दोघांपैकी एक जरी चेंज झालं तर वेलॉसिटी 100% काय होणार आहे, चेंज होणार आहे. इथं काय म्हटलं बघा बरं, तुम्हीच बघा. तुमच्या व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलॉसिटी ऑफ मोटरसायकल. जर स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज झाली, म्हणजे काय, स्पीड जर चेंज झाली बट डायरेक्शन रिमेन अनचेंज्ड. म्हणे डायरेक्शन चेंज झालं नाही पण स्पीड चेंज झाली आहे. मी काय म्हटलं, दोघांपैकी एक जरी चेंज झालं, स्पीड किंवा डायरेक्शन पैकी एक जरी चेंज झालं तर 100% वेलॉसिटी चेंज होणार म्हणजे होणार. तर पहिल्या कंडिशन मध्ये वेलॉसिटी 100% चेंज होणार. दुसरी कंडिशन काय बघा, इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड विल द वेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. आपण सचिन हा गाडी वळवत असताना याची स्पीड आणि डायरेक्शन सेम असेल का? अहो, ज्यावेळेस गाडी वळवतो त्यावेळेस डायरेक्शन सेम असते का आपली? नाही. स्पीड सेम असते का? नाही. इथं डायरेक्शन बी सेम नसते आणि स्पीड पण सेम नसते. बरोबर आहे. इफ सचिन चेंजेस डायरेक्शन ऑफ मोटरसायकल कीपिंग स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी. हा काय म्हणतोय की सचिन हा डायरेक्शन चेंज करतोय पण स्पीड कॉन्स्टंट होतोय. आपलं म्हणणं काय की स्पीड किंवा डायरेक्शन या दोघांपैकी एक जरी चेंज झालं तर वेलॉसिटी 100% काय होणार आहे, चेंज होणार आहे. डोक्यात हेच ठेवायचे. तुम्ही स्पीड कॉन्स्टंट ठेवा, डायरेक्शन चेंज करा, वेलॉसिटी चेंज होते. तुम्ही डायरेक्शन चेंज करा, स्पीड कॉन्स्टंट ठेवा, वेलॉसिटी चेंज होते. तुम्ही दोन्ही पण चेंज करा, वेलॉसिटी चेंज होते. पण जर स्पीड आणि डायरेक्शन जर सेम असतील, स्पीड आणि डायरेक्शन जर सेम असेल तर वेलॉसिटी चेंज होणार नाही. अंडरस्टूड? तर इथे विचारले बघा, चेंजिंग द स्पीड डायरेक्शन सेम. स्पीड चेंज करा, डायरेक्शन सेम ठेवा, वेलॉसिटी 100% चेंज होईल. डायरेक्शन चेंज करा, स्पीड सेम ठेवा, वेलॉसिटी चेंज होईल. स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन चेंज करा, 100% वेलॉसिटी काय होईल, चेंज होईल. अंडरस्टूड? तर मित्रांनो, हे ऑनलाईन आहे आणि मला माहिती आहे आपल्या क्लासमध्ये काही हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना ह्या गोष्टी इझी समजतात. काही विद्यार्थी हे थोडेसे हुशार म्हणजे थोडं त्यांना जास्त समजून सांगावं लागतं आणि व्हिडिओ बनवत असताना जास्त समजून सांगणं हा सुद्धा एक टाईमचं खूप लिमिटेशन आहे मित्रांनो. नाही, तुम्ही असं समजून घेऊ नका की आपण इथं ऑनलाईन शिकवतोय म्हणजे रेग्युलरमध्ये हा चॅप्टर शिकवणार नाही, असं नाही. आपण रेग्युलरमध्ये स्टार्टिंगपासूनच शिकवणार आहोत. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. आपण रेग्युलर क्लासमध्ये प्रत्येक चॅप्टर हा व्यवस्थितच शिकवणार आहेत. फक्त तुमच्या काही गोष्टी कानावरून जाव्यात म्हणून ह्या ऑनलाईनची पद्धत आपण चालू केलेली आहे. बाकी ज्यांना समजतंय त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे आणि ज्याला समजत नसेल त्यांनी पुस्तक वाचा, व्हिडिओ वारंवार 1-2 वेळेस बघा, तुम्हाला पण ह्या गोष्टी समजतील. आणि जर नाहीच समजलं तर आपण रेग्युलरमध्ये ह्या गोष्टी परत शिकवणार आहोत. ठीक आहे. तर गुड डे, गुड नाईट, स्वीट. थँक्यू.